सोलापूर शहर असो, जिल्हा असो, महाराष्ट्र राज्य असो, मी सर्वप्रथम आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून एक हिंदू नागरिक या नात्यानं भारत देशातील, महाराष्ट्र राज्यातील सर्व हिंदू मुलींना एक विनंती करतो की पहिला आपले आई वडील, आपलं घर जपा. हे सलमान, शाहरुख, आमिर एक काल्पनिक आहे, काल्पनिक विश्व आहे. माझ्या मित्रपरिवारांना यातलं कुणालाही विचारलं तर मी फार पूर्वी, मला वाटतं 10 वर्षापूर्वी एक वक्तव्य केलं होतं अनऑफिशियली, की हा जो सलमान खान टीव्हीवर दिसतो, सिनेमामध्ये दिसतो, तर याचा गॉडफादर कोण? दाऊद इब्राहिम. त्याला न विश्वासात घेता, त्याला विचारूनच गाणी घेतली जातात, त्याला न घेता कोणताही सिनेमा काढायचा नाही, त्याला न विचारता कोणती हिरोईन घ्यायची नाही, कोणता हिरो घ्यायचा नाही. ही वस्तुस्थिती मी समजावून सांग, माझ्या बोलण्या विश्वास ठेवा. ही सत्यता आहे बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये. तुम्हाला वाटणार की हा विषय मी इथं का काढतो, तर हा विषय याला संलग्न आहे. आपल्या मुली, हिंदू मुली मोबाईलच्या माध्यमातून जे सिनेमा पाहतात, ज्या रील्स पाहतात, त्यातून हे प्रकार सुरू झालेले आहेत. गैरवापर कार्डांचा होतो आणि आज जे प्रकरण झाले याला हेच पाळंमुळं आहे. मुळात आपल्या हिंदू मुलींना आपल्या आईवडिलांनी संस्कार घडवले पाहिजे की तुम्ही घरामध्ये आपल्या मुलीला संध्याकाळ झाली की देवाला दिवा लावायला शिकवा, कोणत्या ना कोणत्या तरी देवांचं व्रत करायला शिकवा, कुठले तरी उपवास करायला शिकवा. 4 पैसे आल्यानंतर मुलींनी स्लीवलेस घालून फिरणे, जीन पॅन्ट घालून फिरणे, रील्स करणे, त्यापेक्षा आठवड्यातून 2 वेळा किमान त्या मुलींना मंदिरामध्ये देवाचं दर्शन करायला न्या. आपोआप मतपरिवर्तन होणार या मुलींचं. आईबापाचं लक्ष नसलेल्याचा हा परिणाम आहे, आईबापाचा धाक नसल्याचा परिणाम आहे. उलट पक्षी मुस्लिम समाजातल्या मुली, मला वाटतं किमान 7% महिला बुरका घालतात. 70% पुरुष हे नमाज पडतात. आपला धर्म हा पुरातन आहे. 20 वर्ष, 20,000 वर्षाचा आपल्याला इतिहास आहे. असं असताना ह्याच प्रवृत्तीमुळे आपल्यातला अफगाणिस्तान झाला, आपल्यातला बांगलादेश झाला, आपल्यातला पाकिस्तान झाला, आपल्यातला कझाकिस्तान झाला आणि आता पुन्हा केरळ होईल, अमुक होईल, तमुक होईल. याला कारण आपण आहोत. हे सगळे कारण मी शोधलेले आहे. माझ्या बोलण्याकडं खरोखर अगदी मी कळकळीनं आणि तळमळीनं अगदी या आपल्या भगिनींना सांगतो, मार, मांग, ढोर, चांबार, वैश्य, वाणी, तेली, कोळी, मराठा काय पण चालेल, एक कडवा निवडा पण अजिबात फडवा निवडू नका. बुलडोझरचं काम माझ्याकडं नाही, ते बीजेपी पक्षाकडे आहे. हिंदुत्ववादी पक्ष असताना, हिंदुत्ववादी सरकार असताना महाराष्ट्र राज्यामध्ये आम्ही हिंदुत्ववादी आहोत असं जो पक्ष कट्टरतेनं सांगतो, त्या पुरोगामी शहरामध्ये आज ही वेळ आलेली आहे. मग आज माझा एक प्रश्न आहे, उत्तर प्रदेशमध्ये जर असं कृत्य केलेल्यांच्या घरावर बुलडोझर जात असेल तर इथं का नाही? लाईट बिल कट करणे, पाणी कनेक्शन कट करणे हे याचं सोल्युशन नाही. ह्यांना एकच गल्फमधला कायदा आणा. ज्या पद्धतीनं जो कोणी अशा पद्धतीनं वागेल त्याला चौकात फाशी दिली पाहिजे, चौकात, किंवा त्याचं घरदार इथून त्याला हाकलून काढा. या महाराष्ट्र राज्यामध्ये त्यांनी राहायचं नाही.